तर मित्रांनो, मी सौरभ भोसले, तुमचा लाडका. आणि आज गणपती बाप्पा येणार आहे, उत्सव साजरा करायचा आहे. आणि तसंच आज ब्लड पण भरायचा आहे. लवकर जाऊन ब्लड भरूया आणि मग संध्याकाळी जाऊन मूर्ती आणूया. तर चला तर मग माझ्या संग. तर मित्रांनो, आपण ब्लड भरायला दवाखान्याकडे चाललोय. आणि गणपती उत्सव असल्यामुळं ट्रॉफिक ते नाहीत. हो का, बँजोची तेन तयारी, मूर्ती येणार आहे म्हणून बँजो थांबलेले आहे. आणि कमान पण करत आहे, स्वागत कमान. ह्या साईडला थांबा दाखवतो. ही बघा, कमान करत आहेत, स्वागत कमान. आता जर जाऊन नाश्ता करूया. नाश्ता कराय बॉम्बे हॉटेलमध्ये आलोय. आणि इथं मला कुर्मापुरी आवडते. आता ऑर्डर आपण दिल्या, ऑर्डर दिलेली आहे. वाट बघूया ऑर्डर कधी पत्र येत्या. तर ऑर्डर आलेली आहे आपल्याकडे, बघू शकता. नाश्ता मागवले, कुर्मापुरी आणि माझा फेवरेट चटणी. बॉम्बे हॉटेलमध्ये आल्यावर मी कुर्मापुरी आणि चटणी मागवते. नाश्ता करूया, नाश्ता कंप्लीट करूया आणि जाऊया हॉस्पिटलला. तर चला बाय. माझी फेवरेट कुर्मापुरी आलेली आहे. नाश्ता इथं बॉम्बे मध्ये आल्यावर कुर्मापुरी खाते. आवाज व्यवस्थित येते का नाही काय माहिती. किचनचा पण आवाज चालू आहे. तर गाईज, नाश्ता करून घेऊन आता आपण बाहेर पडूया आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटूया. पहिला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि जाऊया, चला. तर आता आपण जाऊया दवाखान्याकडे. माग बॅकग्राऊंडला डॉल्बी तेन वाजत्या. तर दवाखान्यापाशी जाऊया, मग तिथनं स्टार्ट करूया. तर डॉक्टर आमनापूर यांच्या हॉस्पिटलपाशी आलेलो आहे. तर इथंच भरायचं आहे ब्लड. आज जाऊन भरूया. आतलं व्ह्यू दाखवतो, चला. तर गाईज, सुई लावलेली आहे. वेलकम आलेलं आहे. ब्लडची इन्फॉर्मेशन. शी इज बॉर्बन. लाईट लाव. ही ब्लड बॅग आहे, दाखव जरा. भाऊ आहे आपला, सगळं त्याला येते. दवाखान्यात मी काम करते, परत ब्लड बँकेत कामाला होता. माझं ए टू झेड हेच करतोय, बघतोय हेच सगळं काय. आता ब्लड लावूया. ब्लड लावल्याच्या नंतर ना मग आपण भेटूया. तर ही बघू शकताय, बॅग लावलेली आहे तिरका. जर कॅमेरा तिरका वाकडा तिकडा व्हायला लागलाय, कारण की हातामध्ये सुई लावल्यात. ही तर गाईज, ब्लड बॅग लावलेली आहे मला. आणि थॅलेसेमिया म्हणून आजार आहे मला. आणि थॅलेसेमिया म्हणजे 15 दिवसाला ब्लड भरावं लागतंय, 15 दिवसाला, महिन्याला. अंगात रक्त वाढत नाही स्वतःचं, मग दुसऱ्याची बॅग लावायला लागते. तर बॅग भरतो आणि मग बाहेर पडून भेटतो तुम्हाला. चला तर मग बाय. तर थॅलेसेमियावरचं फुल ब्लॉग मी परत कधी तर बनवतो. आतापुरतं एवढंच. चला मग गणपतीची तयारी करूया.
तर गाईज मी पुढचा ब्लॉग बनवू शकलो नाही. घरात गेलो आणि डायरेक्ट झोपून टाकलो दवाखान्यातून आल्यावर. आणि मग उठून मूर्ती आणलो आणि मग आता जरा बाहेर पडले घरात मूर्ती बसून बाकीचं सामान आणायसाठी. मागचा वॉइस मी म्यूट केले कारण की लय वॉइस गाड्यांचा येत होता म्हणून. आता तर मग आपण जाऊया मार्केटला आणि गर्दी खूप आहे. ती पुढं बघू शकताय तुम्ही गर्दी किती आहे काय आहे. तर चला तर मग आता आपण जाऊया. तर गाईज मटेरियल त्यांनी घेऊन केलोय. गणपती बाप्पा स्थापन झालेला आहे. गाईज आम्ही घराकडे आलेलो आहे. आता सगळं ही करून बाहेर पडूया, घरात जाऊया आणि मग तिथनं मग आरती तेन करूया. चला तर घरात डायरेक्ट. तर अशा प्रकारे गणपतीचं डेकोरेशन त्यांनी केलंय. गणपती बाप्पाची मूर्ती साधं सिंपल केलंय आणि असं गणपती बसवले आम्ही. तर मित्रांनो काल दाखवू शकलो नाही, हे साधं सिंपल केलं डेकोरेशन. आता ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.